प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 26 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये दोन खूप मोठे ट्विस्ट आले आहेत. सुरुवातीला होतं असं की सचिन आणि अस्मितामध्ये चैतन्याने दिलेल्या गिफ्टमध्ये वाद होतो. त्यात प्रियाने आदिराजकडून खोटं बोलून पैसे उकळलेत, पण आदिराजने तिचं सगळं बोलणं व्यवस्थित रेकॉर्ड करून एक मोठा भक्कम पुरावा तिच्या विरोधात मिळवलाय. त्यातच आता एक एक करत प्रियाचे सगळी कटकार असताना सगळ्यांसमोर उघड करण्यासाठी सायली अर्जुन सज्जच असतात. सायली सँडीला फोन करते, पण नेमकं सँडीने नंतर परत सायलीला केलेला फोन प्रिया उचलते आणि तेव्हा प्रियाला कळतं की सँडीने प्रियाचे सगळे अफेअर्सचे पुरावे गोळा केलेत आणि तो सायलीला देणार आहे. ते पुरावे नष्ट करण्यासाठी प्रिया पुन्हा थापा मारून मजनू अश्विनला उल्लू बनवून घराबाहेर पडतेच. प्रिया जरी सँडीपर्यंत पोहोचली असली तरीही नेमकं सायली अर्जुनच्या मदतीला धावून आल्यात ईश्वरी आणि काव्या. प्रियाच्या तावडीतून त्या दोघेही वेळेवरती सँडीला सोडवतात. पण मग आता प्रियाच्या अफेअर्सचे पुरावे जे आहेत सँडी सायली अर्जुनपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होईल का? आणि सायली अर्जुन अश्विनसमोर प्रियाचा हा खोटा मुखवटा फाडण्यात यशस्वी होतील का? ते बघूयात. त्यासाठी आजचा भाग ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता सुरुवातीला प्रेक्षकांनो भाग जरासा मागे घेतला आहे त्याने. सायली अर्जुन जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा सायली उसासा टाकत म्हणते की चला संपलं एकदा हे खुनाचं प्रकरण. त्यावर अर्जुन म्हणतो की संपलं नाही आहे, आता तर कुठं सुरुवात झाली आहे. खरी सुरुवात झाली आहे ती म्हणजे प्रियाचा खरा मुखवटा सगळ्यांसमोर फाडण्याची. सायली विचारते की अहो पण संतोषने तर आळ स्वतःवरती घेतला आहे ना? त्यावर अर्जुन सांगतो की हो, कारण प्रियाने त्याला पैसे दिले असतील किंवा त्याला ब्लॅकमेल केलं असेल. पण मी गप्प बसणार नाही आहे. प्रियानेच तो खून केला याचे सगळे पुरावे मी मिळवेन आणि खऱ्या खुन्याला मी शिक्षा मिळवून देईनच. तेव्हा सायली म्हणते की ते तर तुम्ही करणारच आहात. अहो पण तुम्ही आज किती थकला आहात, जरा तरी आराम करा. आज तुम्ही ही लढाई एकट्याने लढलीत आणि निर्दोषसुद्धा सुटलात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी ही लढाई लढू शकलो कारण तू होती ना माझ्यासोबत, मी एकटा नव्हतो. तेव्हा सायली म्हणते की अहो कुठलीही बायकोने केलं तेच कर्तव्य मी पार पाडलंय. अर्थात मला धीर जरा धरावा लागलाच, कारण माझा निर्दोष नवरा गजाआड आहे आणि दोषी मुलगी राजरोजपणे बाहेर फिरते हे पाहून माझी खूप चिडचिड झाली. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला तुम्हाला गजाआड झालेलं बघितलं ना तेव्हाच मी ठरवलं होतं की खरी खुनी प्रिया, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसायचं नाही आहे. त्यावर अर्जुन विचारतो की मग आराम करून कसं चालेल? त्यावर सायली सांगते की आराम तुम्ही करायचा आहे, मी नाही करणार. इतकी वर्ष तुम्ही सत्याच्या न्यायाच्या बाजूने लढलात आणि प्रियाने आज त्याच प्रतिमेला धक्का दिलाय. तुमच्या झालेल्या प्रत्येक अपमानाचा आणि मी गाळलेल्या प्रत्येक अश्रूचं उकटं फेडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सायलीच्या डोळ्यात अंगार दाटून आलेला असतो, मनात राग प्रचंड भरलेला असतो प्रियाबद्दलचा. त्यावर अर्जुन म्हणतो की प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा आपण दोघेही मिळवून देणार आहोत. म्हणून तर आपल्या हाती प्रियाविरोधात इतके पुरावे असूनसुद्धा आपण गप्प आहोत, कारण प्रियाची पापं इथेच संपलेली नाही आहेत. ज्या वेळेस प्रियाबद्दलचे सगळे पुरावे आपल्या हाती येतील ना त्यावेळेस प्रिया कायमची जेलमध्ये सडणार. आता प्रेक्षकांनो, चैतन्य अस्मिताचा संवाद पुन्हा रिपीट आपल्याला इथेच दाखवलाय. चैतन्य अस्मितासाठी नेल आर्ट किट घेऊन येतो आणि त्यावर अस्मिता त्याला विचारते की काय रे, मी जेव्हा हे नेल आर्ट करायचे त्यावेळेला तू, अश्विन, अर्जुन तिघेही मला किती चिडवायचात. चैतन्य विचारतो की पण तुला हे सगळं किती आवडतं ना? अस्मिता विचारते की अरे पण मी आता हे नाही लावू शकणार, कारण बाळामुळे सतत माझा हात पाण्यात असतो ना, आणि तसंही हे लावून दाखव तरी कोणाला. तिचा पार चेहरा उतरतो. चैतन्य तिची समजूत घालतो की अस्मिताई, आपलं काय ठरलंय, कोणाला दाखवण्यासाठी आपण हे सगळं करणार नाही आहोत, तर तुझ्या आनंदासाठी ते करायचं आहे. तू आनंद स्वतःमध्ये शोध.
तेव्हा अस्मिता चैतन्याचे आभार मानते. इतक्यात अश्विन महत्त्वाच्या कामासाठी चैतन्याला हाक मारतो. चैतन्य तेथून निघून जातो. इतक्यात सचिन आलेला असतो. अस्मिताला विचारतो की अस्मी, सॉरी यार, उशीर झाला मला यायला. अगं, अर्जुन निर्दोष सुटल्याचं कळलं. अर्जुन कुठे? त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं ना. त्यावर अस्मिता सांगते की अर्जुन त्याच्या रूममध्ये उगाच हाक मारून त्याला डिस्टर्ब करू नकोस, आराम करतोय तो. सचिनचं लक्ष अस्मिताच्या हातात असलेल्या चैतन्याच्या गिफ्टकडे जातं. तो विचारतो की काय? अगं, तू हे नेल आर्ट किट मागवलेस. अस्मी, अगं, बाळाचा सांभाळ करताना तुला याची काय गरज आहे? उगाच खर्च केलास. त्यावर अस्मिता वचकते की मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगायचं नाही. या बाळाची काळजी कशी घ्यायची कळते मला. आणि हे किट हे मला चैतन्याने गिफ्ट केले. सचिनला राग येतो. तो विचारतो की का? तुझा तर वाढदिवस वगैरे काहीच नाही आहे, मग चैतन्याने हे तुला काय गिफ्ट केलं आहे? अस्मिता चिडते. सचिन, चैतन्य माझा लहानपणापासून ओळख आहे. तो मला ओळखतो. त्याला द्यावंसं वाटलं गिफ्ट, त्याने दिलं. त्यावर सचिन वाद घालतो की अस्मी, त्याला वाटलं असणार आहे की मी तुला काहीच गिफ्ट देऊ शकत नाही म्हणून आणलं असेल ना मुद्दाम त्याने. त्यावर अस्मिता त्याला ताकीद देते, सचिन, कोणत्याही गोष्टीचा संबंध स्वतःशी जोडू नकोस. इकडे कॅफेत प्रियाने आधिराजची भेट घेतलेली असते. उगाचच साळसूतपणाचा आव्हानात अपराधीपणाची भावना दाखवते की मला असं माझं सततचं रडगाणं तुझ्यासमोर गायला नाही आवडत. त्यावर आधिराजही बरोबर तिला गोळात घेतो. प्रिया, हे बघ, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं असेल ना ते प्लीज तू माझ्याशी शेअर करू शकतेस. अगं, तुला जे काही वाटत असेल, जो काही त्रास असेल, तू प्लीज मला सांग. तेव्हा प्रिया, म्हणजे किती एखाद्याने खालच्या थराला जावं. पुन्हा एक मनगढंत कहाणी आधिराजकडून पैसे उकळण्यासाठी. नशिबात त्या आधिराजला सगळं माहिती आहे, नाहीतर प्रियाने असं किती जणांना लुटलं असेल देवच जाणे. आता आधिराज, अरे नवरा माझा असा निघाला, त्यात माझी काय चूक आहे? आईवडिलांच्या उपचारासाठी मी एका ठिकाणाहून कर्ज घेतलं होतं. आमच्या डोक्यावरचं छप्पर जाण्याची वेळ आली आता. अरे, ते पैसे मी परत करू शकले नाही आहे. कर्जाचे हप्ते इतके थकलेत ना की आमचं राहतं घरसुद्धा आता आम्हाला विकावं लागणार आहे. अरे, आणि ती ढसाढसा रडायला लागते त्याच्यासमोर. अधिराज विचारतो की म्हणजे मला समजलं नाही. पण मला कळतच नाही आहे प्रिया की तुझा माझ्यावर विश्वास का नाही आहे. मला सांग की तुझं कर्ज किती आहे, म्हणजे पैसे किती आहेत, मी पटकन फेडून टाकतो. त्यावर नाटकेपणा करते प्रिया की नाही, नको, राहू देत. नाहीतर बाकीचे सर्वच जर माझ्या प्रेमावरती संशय घेतील. त्यांना वाटेल की मी फक्त तुझ्या इतक्या साऱ्या पैशांसाठी तुझ्यासोबत आहे म्हणून तुझ्यावरती प्रेम. त्यावर अधिराज म्हणतो की असं नाही आहे. हे बघ, प्लीज असा विचारही करू नकोस. अगं, लग्नानंतर आपलं जॉईंट अकाउंट असेलच ना, तर त्यामधून तुला हवे तितके हवे तेव्हा पैसे तू काढू शकतेस. हे बघ, त्याबद्दल मी कधीच तुला काहीच प्रश्न विचारणार नाही आहे. मला सांग की तुला किती पैसे हवेत. तेव्हा प्रिया नाटकीपणा करते. हे बघ, पैशांची रक्कम खूप मोठी आहे. अधिराज विचारतो की किती. प्रिया चाचपडत सांगते की 5,00,000 रुपये. अधिराज डोळे विस्फारतो. प्रिया म्हणते की बघ, मी म्हटलं होतं की नाही तुला. बसला ना तुला पण धक्का. हे हे बघ, तू हे सगळं विसरून जा अधिराज. अरे हे बघ, त्या कर्जाचे आणि त्या पैशांचे तुझा काहीही संबंध नाही आहे. त्यावर अधिराज तिला गोड बोलून गुंडाळतो. पण प्रिया, माझा तर तुझ्याशी संबंध आहे ना. तो तिला विचारतो की बँक ट्रान्सफर चालेल. प्रिया विचारते की अधिराज विचारतो की माझ्याकडे सध्यात इतकी कॅश नाही आहे, मी तुला पैसे बँक ट्रान्सफर करतो, चालेल? आणि हे बघ प्रिया, तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले मला अजिबात चालत नाहीत. आणि तो तिच्या हाताला किसही करतो. तो असं दाखवतो की जसं काही अधिराज प्रियाच्या त्या प्रेमाच्या जाळ्यातच अडकलाय, तिच्या प्रेमात इतका आंधळा झालाय. त्यानंतर अधिराज पटकन खिशातून फोन काढतो आणि चक्क प्रियाच्या अकाउंटला 5,00,000 रुपये ट्रान्सफर करतो. प्रियाला तो सांगतो की फोन चेक कर, 5,00,000 रुपये तुला ट्रान्सफर केलेत. आता प्रिया फोन चेक करते पण ती हक्काबक्का होऊन राहते.
विचार करते की मी ना माती खाल्ली. मी ना 5 ऐवजी 15 लाख रुपये मागायला हवे होते. या माझ्या नोट छपाई मशीनने मला तेही पैसे दिले असते. पण ठीक आहे. सध्या तरी सायली अर्जुन आतापर्यंत ज्या लोकांना भेटलेत, त्या लोकांना भेटून त्यांना पैसे चारून त्यांच्या विरोधात फितवता आली येईल. आणि एकदा का मी सगळे पुरावे नष्ट केले, तर मग सायली अर्जुनला हरवायला कितीसा वेळ लागणार आहे? प्रिया, तुझ्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे. राहा, या गैरसमजात अशीच कायम राहा. आदिराजसुद्धा काही कमी नाही आहे. बिरबली युक्तीने त्याने प्रियाला बरोबर जाळ्यात अडकवले. मनातच विचार करतो की 5 लाख रुपये मिळाले आहेत म्हणून कितीही खुश होऊ नकोस प्रिया. खरं तर मी तुला ही कॅश सध्या देऊ शकलो असतो, पण बँक टू बँक ट्रान्सफर केलं तर पुरावा राहील ना मागे. आणि सोबतच त्याने समोरच्या टेबलावरील फ्लॉवरमध्ये एक छुपा कॅमेरा लपवलेला असतो, जेणेकरून प्रियाचं सगळं बोलणं रेकॉर्ड होतं आणि त्याच्या हाती भक्कम पुरावा राहतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चक्क मजनू अश्विन प्रियासाठी कॉफी बनवून घेऊन येतो. त्यावर प्रिया हसत विचारते की अरे, तू कशाला माझ्यासाठी कॉफी घेऊन आलायस? त्यावर अश्विन सांगतो की माझी बायको किती दिवसानंतर अशी रिलॅक्स बसलेली दिसते. तूही तुझ्या कामामुळे थकत असतीलच ना? त्यावर प्रिया मुद्दामच म्हणते की काय आहे, माझ्या ऑफिसची लोक माझ्यावरती इतका विश्वास टाकतात ना की माझ्या वर्क लिस्टमध्ये नसलेली कामंसुद्धा मला करावी लागतात. त्यावर अश्विन म्हणतो की अगं, म्हणूनच तर तुझ्यासाठी मी खास कॉफी बनवून आणले. त्याच्यावरचा फ्रॉथ बघ. त्यावर प्रिया हसते. अश्विनच्या गालावरून हात फिरवत ती सांगते की अश्विन, खरं तर ना तू इतका गोड आहेस ना की या कॉफीमध्ये आज साखर घातली नसती तरी चालली असते. अश्विन विचारतो की खरंच की काय? प्रिया म्हणते की हो, अरे दोघेही हसायला लागतात. अश्विन आता प्रियाला विचारतो की प्रिया, तन्वी, आज मी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आहे. मग आपण मस्त असं लंच डिनर डेटला जायचं? तेव्हा प्रिया विचारते की आज? अश्विन म्हणतो की हो, आणि त्यानंतर मस्त एखादी मूवी बघायला पण जाऊ. काय म्हणतेस? पण आता प्रियाचा सगळा प्लॅन चौपट होईल ना. प्रिया विचार करते की यासला फालतू टाईमपास जर मी इथे करत बसले ना, तर सायली अर्जुनने माझ्या विरोधात काय पुरावे गोळा केलेत ते कधी शोधणार आहे? पण सुभेदारांच्या या तिजोरीच्या किल्लीला संशय येऊन सुद्धा चालणार नाही आहे. अश्विन पुन्हा विचारतो की तन्वी, जायचं आहे ना? त्यावर प्रिया हसत म्हणते की हो, जाऊयात. अश्विन विचारतो की का? मग लवकर हो का नाही म्हणालीस मला? त्यावर प्रिया म्हणते की अरे, मला इतका आनंद झाला होता ना की तोंडातून शब्दच नाही फुटला अरे. अश्विन विचारतो की तन्वी, त्या हायवेजवळ एक नवीन रेस्टॉरंट निघले, आपण तिथे जायचं का? प्रिया म्हणते की हो, जाऊयात ना. अश्विन पटकन आता त्या रेस्टॉरंटचा टेबल बुक करतो. पण प्रिया आता मनातच विचार करते की यार, एकतर मला आज आदिराजला सुद्धा भेटायचं होतं, सायली अर्जुनने गोळा केलेले पुरावेसुद्धा बघायचे होते, पण आता प्रिया अडचणीत येते. पण ऐन वेळेला पलटे खाऊन मजनू अश्विनला ती पुन्हा उल्लू बनवूच शकते की. इकडे सायली अर्जुन रूममध्ये असतात. सायली मस्त चहा पित असते. अर्जुनला विचारते की काय हो, काय वाचताय? अर्जुन सांगतो की शांता मावशीची फाईल वाचतोय. सायली, मला असं वाटतं की आपण आता संतोषला आधी जाऊन भेटावं लागेल, कारण या केसमध्ये तो सगळ्यात मोठा क्लू आहे. त्याच्याशी इंट्रोगेट करावं लागेल. त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठे राहतो, सगळी माहिती काढावी लागेल. त्यावर सायली अर्जुनला सल्ला देते की मला असं वाटतं की प्रियाच्या विरोधात आपल्या हाती आता बरेचसे पुरावे आहेत. मग आपण ते एक एक करून सगळ्यांसमोर आणायला हवेत, तेही आजपासूनच. अर्जुन आश्चर्यचकित होतो की आजपासून? सायली म्हणते की हो, सर्वात महत्त्वाचा DNA पुरावा आपल्याकडे तर आहेच. म्हणजे आपण जर घरातल्यांसमोर रोज एकच पुरावा सादर करत राहिलो ना, तर मग ती आणखीन घाबरेल, बिथरेल, विचार करत राहील की उद्या कोणता पुरावा आपण दाखवू, आणि ती त्याच विचारात राहील. मग शांता मावशीच्या केसमध्ये तिचं लक्ष विचलित होईल आणि मग आपण तीच खरी खुनी आहे या पुराव्यापर्यंत पोहोचू. अर्जुन आता सायलीच्या बुद्धीला सलाम ठोकतो. ब्रिलियंट बायको. हे म्हणजे असं झालं
काय ते तू म्हणते ना एका दगडात ते काय? त्यावर सायली सांगते की एका दगडात 2 पक्षी मारणं. सायली पुढे अर्जुनला प्लॅन सांगते की सर्वात आधी आपल्याला अश्विन भाऊची समोर प्रियाची काळी बाजू घेऊन यावी लागेल. त्यासाठी आपण सँडी आणि अधिराज भाऊजींना एकदाच बोलवूयात. म्हणजे प्रियाचं सत्य अश्विन भाऊजींपर्यंत पोहोचेलच. त्यावर सायली सांगते की मी पटकन सँडीला कॉल करते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी अधिराजला फोन करतो. सायली सँडीशी कॉन्टॅक्ट करते पण तो फोन घेत नाही. अर्जुन विचारतो की काय झालं? सायली सांगते बहुतेक तो कामात असावा. अर्जुन पटकन अधिराजला फोन करतो. त्यानंतर सायली आता कॉफीचे मग घेऊन खालती येते. प्रिया किचनमध्येच असते. कॉफीचे मग ठेवून विमलला ती विचारते की हे काय विमलताई, नाश्ता करायला सुद्धा घेतला तुम्ही? विमल सांगते की हो, तन्वीताई होत्या ना मदतीला त्यामुळे. तेव्हा प्रिया सायलीला गोडीतच बोलते की सायली अगं मी आहे ना कामं करायला, तू ना आरामच कर. सायली तिच्याकडे दुर्लक्ष करून विमलला सांगते की ठीक आहे, मग मी पटकन कुकर लावते. इतक्यातच अस्मिता सायली आणि विमलला हाक मारते की माझं एक काम आहे, येता का माझ्याकडे? तेव्हा सायली सांगते की हो हो अस्मिताई आलो. इतक्यात सायलीचा फोन वाजतो. बॅटरी लो झालेली असते. सायली विमलला पुढे व्हायला सांगते आणि तिचा फोन मूर्खासारखं तिथे किचनमध्येच चार्जिंग लावते आणि निघून जाते. आता नेमकं त्याच्यावरती सायलीने आधी सँडीला फोन केलेला असतो आणि सँडी आता सायलीला परत फोन करतो. प्रियाने आता पोहे करायला घेतलेले असतात. इतक्यातच सायलीचा फोन वाजतो. प्रिया त्याच्याकडे जाते आणि फोन चेक करते तर त्याच्यावरती सँडीचा फोन आल्याचा पाहून तिचे चाहते चांगलेच ताणांतात आणि त्यानंतर प्रिया मुद्दामच फोन उचलते. पलीकडून सँडी बोलतो की सायली वहिनी, मी सँडी बोलतोय. तुम्ही पुराव्यांसाठीच फोन केला असेल ना? डोंट वरी, प्रियाचे अफेअरचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आणि तिचे 1-2 एक्स बॉयफ्रेंड आहेत ना, त्याचेसुद्धा पुरावे मिळवतो आणि ते एका एन्व्हलपमध्ये ठेवले आहेत. तर सायली वहिनी, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवरती तुम्ही या आणि पुरावे घेऊन जा. आता मात्र प्रियाच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. अशी काही हादरते ना. प्रियाला आता चांगलाच तरतरीत घाम फुटलेला असतो. माझ्या अफेअर्सचे पुरावे, याने माझ्या कुठल्या कुठल्या एक्स बॉयफ्रेंडला गाठले. जर हे सगळे पुरावे अश्विनसमोर आले ना तर माझा हुकमाचा एक्का माझ्या हातून जाईल. नाही 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 नाही, मला सँडीला गाठायला हवं आणि ते सगळे पुरावे आत्ताच्या आत्ता नष्ट करायला हवेत. प्रिया परत सायलीचा फोन चार्जिंग लावते आणि तेव्हाच नेमकं सँडी मेसेज करतो. आता प्रियाला लोकेशनही कळालेलं असतं की सँडीने सायलीला कुठे भेटायला बोलवलं आहे. प्रिया पटकन आपल्या फोनवरती ते लोकेशन ट्रेस करते. आता प्रिया सँडीला भेटायची घाई करते. तोपर्यंत अश्विन, कल्पना, प्रताप तिघेही येतात. इतक्यात सायली, विमल दोघेही येतात. प्रताप विचारतो की अरे, भुकेने पोटात कावळे ओरडतायत माझ्या, नाश्ता झाला नाही आहे का अजून? त्यावर सायली किचनकडे बोट करत म्हणते की नाश्ता तर ते, आणि ती स्तब्ध होऊन जाते. विमल सांगते की आम्ही बाळाला अंघोळ घालत होतो ना, त्यामुळे उशीर झाला. कल्पना म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे. सायली विचार करते की हिने नाश्ताच बनवलेला नाही आहे. सॉरी बाबा, मी पटकन बनवते. सायली किचनमध्ये काही गडबडीत शिरते. इतक्यातच प्रिया पर्स घेऊन बाहेर निघालेली असते. अश्विन तिला टोकतो, तन्वी कुठे जातीयस? त्यावर प्रिया बहाणा करते की सॉरी अश्विन, एक महत्त्वाची मीटिंग आहे, अर्जंट जावं लागतंय. त्यावर अर्जुन मुद्दामच विचारतो की नाही म्हणजे अश्विनला इमर्जन्सी असते ते माहिती आहे कारण तो डॉक्टर आहे, पण फॅशन डिझायनरला सुद्धा इमर्जन्सी असते, आजच कळलं मला. त्यावर सायलीही किचनमधून बाहेर येते. प्रियाला जाब विचारते, नक्की कुठे काम करतेस का तू असं, की एवढं तडकाफडकी जावं लागतं तुला अचानक मीटिंगसाठी? त्यावर प्रिया चिडते, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? आणि ती कार्ड दाखवते, हे माझ्या कंपनीचं कार्ड आहे, इथे काम करते मी. अश्विन दुर्लक्ष करतो. प्रियाला तो विचारतो की तन्वी, आपण तर लंच डिनर डेटसाठी जाणार होतो ना? प्रिया म्हणते की सॉरी अश्विन, पण मी लवकर फ्री झाले तर तुला नक्की जॉईन होईल. अश्विनला प्रियाचा पुळका येतो. सर्वांसमोर तो कौतुक करतो की तन्वी, नाही म्हणजे ऑफिसमधून कितीही दमून बागून आलीस तरी घराचा विचार तू अजिबात सोडत नाही या. कारण प्रिया म्हणालेली असते की रात्रीचा स्वयंपाक मी जरूर करेन. प्रिया म्हणते की हो येते,
आणि ती घराबाहेर पडते. अश्विनला महत्त्वाचा फोन येतो. तो बाजूला जाऊन बोलत असतो. कल्पना उसाचा टाकत म्हणते, बरं झालं हिला नोकरी लागली, पण धड हिने ही तरी नोकरी करावी. म्हणजे कामात गुंतून राहिली तर निदान हिची कटकारस्थानं कमी तरी होतील. त्यावर प्रताप म्हणतो की हो ना, तन्वीला आधी काही काम नव्हतं, तिचं डोकं रिकामं चालत होतं. पण आता जर कामात गुंतली तर निदान या सगळ्या गोष्टी तरी थांबतील. अर्जुनला हसू येतं. अर्जुन सायलीला खुणवतो, बायको जर बाजूला ये ना. अर्जुनला संशय असतो की प्रिया अधिराजला भेटायला गेली असावी, म्हणून तो फोन करून अधिराजकडून कन्फर्म करून घेतो. अधिराज सांगतो की हो, आमचं आज दुपारी भेटायचं ठरलं होतं. त्यावर सायली विचारते की भेटणार आहेत का. अर्जुन सांगतो की हो, तिथेच गेली इमर्जन्सी सांगून. दोघांना इतका राग येतो ना प्रियाचा. पण प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला, खरा ट्विस्ट तर पुढे आहे. प्रिया सँडीला गाठते, पण त्यावेळी नेमकी ईश्वरी मदतीला धावून येते. प्रियाला जोराचा धक्का मारतो सँडी. ईश्वरीसोबत गाडीवर बसतो. प्रिया रिक्षाने त्यांचा पाठलाग करतच असते आणि नेमकी तिथे येते काव्या. प्रियाच्या सगळे अफेअर्सचे पुरावे काव्याच्या हाती असतात. अर्जुन सायलीपर्यंत बातमी पोहोचते. तो म्हणतो की चला आता प्रियाचा एक एक करत मुखवटा फाडायचा. आज पहिल्यांदा सँडी येणार, नंतर अधिराज, मग ईश्वरी आणि मग काव्या, आणि प्रियाचा मुखवटा फाटणार. पण तोपर्यंतच खूप मोठा गोंधळ होता प्रेक्षकांनो, कारण ईश्वरीच्या गाडीचं पेट्रोल अचानक संपतं. प्रियाने तर पाठलाग केलेलाच असतो. सँडीला काव्य धावायला सांगते, पण आता प्रियाने काही पुरावे चाळलेत आणि ती चवताळत म्हणते की मी तन्वी आहे आणि तन्वीच राहणार. मग प्रियाने सँडीने गोळा केलेले सगळे पुरावे चाळलेत का का सँडी सायली अर्जुनपर्यंत ईश्वरी काव्याच्या मदतीने प्रियाच्या विरोधात पुरावे पोहोचवण्यात यशस्वी होऊ शकेल का. आता ते तर आपल्याला उद्याच्याच भागात कळेल आणि पाहणं तितकंच मनोरंजक